त्यामुळे पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे देशमुखांवरील हल्ला म्हणजे सलीम जावेदची स्टोरी अशी टीका फडणवीसांनी केली आहे। 10 किलोचा दगड पडल्यानंतर साधी स्क्रॅचही कशी आली नाही असा सवाल फडणवीसांनी केलाय। तर दगड मारले तरीही मी मरणार नाही आणि सोडणारही नाही असा इशारा अनिल देशमुख यांनी भाजपला दिलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। भारतीय जनता पार्टी वाल्यांना मी सांगू इच्छितो की अनिल देशमुखांवर तुम्ही गोटे मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही। अनिल देशमुख मरणार नाही आणि आम्ही लोक तुम्हाला सोडणारही नाही, एवढं सांगतो। अनिल देशमुखांनी सातत्याने या ठिकाणी जसं हिंदी पिक्चरमध्ये सलीम जावेदांच्या स्टोऱ्या या अतिशय पॉप्युलर होत्या, तशा सलीम जावेदच्या स्टोऱ्या चालू केलेल्या आहेत। 10 किलोचा गोटा हा जर विंडशील्डवर मारला, विंडशील्ड तुटली का नाही? 10 किलोचा गोटा पडला तर साधी बोनेटला स्क्रॅच देखील का आली नाही? हा पहिला सवाल आहे। दुसरा, एकच गोटा आतमध्ये दिसलाय, हा गोटा मागची जी काच आहे ती फोडून मारलेला आहे। आता मागच्या काचेतून म्हणजे मागचा जो व्यक्ती बसतो तिथल्या काचेतून जर दगड मारला तर तो मागे लागायला पाहिजे, तो समोर कसा लागला? अशा प्रकारचा दगड तर फक्त रजनीकांतच्या पिक्चरमध्ये फेकला जाऊ शकतो की मागून फेकला, तो असा गोल घुमून समोर येऊन डोक्याला लागला आणि मग एवढा 1 किलोचा दगड लागला तर नुसते ॲब्रेशन्स का आहेत? त्याच्यामध्ये कुठली जखम का दिसत नाही? त्यामुळे हे जे काही आता सगळं समोर आलेलं आहे आणि याचं जे बिग पिक्चर समोर आलं आहे, यातनं एकदम स्पष्ट हे होतं आहे की हे सगळं हा सिनेमा तयार करण्यात आला। अशा प्रकारच्या स्टोरीला काल माननीय पवार साहेबांसहित सर्वांनी जाणीवपूर्वक इकोसिस्टीम उपलब्ध करून दिली, ॲम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केला, पण आज त्यातलं सत्य उघड झालेलं आहे।